मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 066 495. कुठल्या तरी पक्षाकडून निवडणूक लढवावं का किंवा कसे, याबाबत सर्व पदाधिकाऱ्यांची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहेत. तर या मीटिंगला उपस्थित राहिलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर व इथं उपस्थित असलेले युथ प्राईड ग्रुपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, आपला मत जाणून घेण्याकरिता समीरभाईंनी आज युथ प्राईड ग्रुपची मीटिंग इथं बोलवलेली आहे. आपण बघितलं असेल, एक 4-8 दिवसा अगोदर समीरभाईंनी आपल्या माध्यमाच्या द्वारे एक प्रतिक्रिया दिली होती की मी निवडणूक संदर्भामध्ये 2-4 दिवसामध्ये कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांची व माझ्या मित्र कंपनीशी चर्चा करून निर्णय घेतो. अशा पद्धतीचं त्यांनी एक स्टेटमेंट आपल्या समोर, माध्यमासमोर दिलं होतं. त्याबाबतच आज निर्णय घेण्यासाठी आपण या ठिकाणी आज जमलेले आहे. हे पैगंबर जयंतीचा उत्सव एक चांगल्या पद्धतीने तिथं साजरे करतात. सोलापूर शहरामध्ये असं कोण असं नाही जे समीरभाईला ओळखत नाही. सोलापूर शहरात पूर्ण 18 पगडीचा सर्व समाज हो, सर्व धर्म समाज, सर्व समाजाला घेऊन चालणारे आमचे समीरभाई. तर आज या ठिकाणी निवडणुकीचा काळ चालू आहे. माझी फक्त समीरभाईंना आणि सर्व पदाधिकाऱ्यांसमोर एक विनंती अशी आहे की सोलापूर शहरामध्ये प्रभाग 15 जे ठिकाणी समीरभाईचं प्रॉपर घर आहे, जे तिथं ते राहतात, आणि आमचे मरूम आसिफभाई शेख यांची आणि आमची सर्वांची त्यावेळी इच्छा होती 2017 साली की समीरभाईंनी निवडणूक लढवावी. पण काही कारणास्तव त्यावेळी जर आम्ही एखादा गॅप घेतलो तर 2022 मध्ये आपण बघू म्हणून असं ठरलं. पण 2017 मध्ये काँग्रेस पक्षाचे जे 4 उमेदवार होते, ते 4 उमेदवाराला निवडून आणण्यामध्ये मरूम आमच्या आसिफभाईच्या मार्गदर्शनाखाली आमचे समीरभाई शेख, समीरभाई आमचे पुढारी, आम्ही आमचे आरिफभाई शेख, समीरभाईचे मोठे भाऊ, आम्ही सर्व मिळून त्या ठिकाणी काम करलो आणि एक इतिहास रचला. तर आमची अशी ठीक आहे. तर आम्ही एवढंच विचार केला की समीरभाई आणि त्यांचा ग्रुप आणि आम्ही सगळेजण मिळून ज्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय त्याच पद्धतीचा विचार आपण केला पाहिजे. आणि सामान्य लोकांना ज्याचा फायदा असेल की सर्व जाती धर्माचे लोक ज्यांचा अडीअडचणी दूर झाल्या पाहिजे, अशा पद्धतीचा आपण निर्णय या ठिकाणी घेण्यात आले. ते लवकरच आमचे पामा आणि समीरभाई शेवटला जाहीर करतीलच. पण मी तुम्हाला सर्वांना एकच सांगतो की आपण काम करत असताना समीरभाई सारख्या एका तरुण युवकाबरोबर आपण ज्या पद्धतीने गेल्या अनेक वर्षापासून ताकदीने उभा आहे, यापुढेही आणखीन ताकदीने आपण वेगवेगळे माणसं जोडून आणखीन युथ प्राईड ग्रुपची ताकद आपल्याला सर्वांना वाढवायची आहे. या पद्धतीने आपण सर्वांनी काम करावं. आणि येणाऱ्या काळात निवडणूक आहे आणि प्रत्येक प्रभागामध्ये आपलेच लोक जे ना एकमेकाच्या विरोधात उभे राहतात. तर मी सर्वांना या माध्यमातून विनंती करतो की निवडणुका येतात आणि जातात, निवडणुका बऱ्याच काही शिकून जातात. निवडणुकीत आपलेच काही लोक चांगले असतात, काही गद्दारी करतात, काही लोक अडीअडचणी निर्माण करतात. परंतु आपण
मन स्वच्छ ठेवून चांगल्या पद्धतीने काम करायचं. वेळ कशी येऊ दे, आपण प्रत्येक वेळेला आपले लोक आपल्या विरोधात शत्रू म्हणून उभं राहिले नाही पाहिजे, याचा आपण सगळ्यांनी विचार करावा एवढी विनंती करतो. आणि येणाऱ्या काळात युथ प्राईड ग्रुप असेल, समीर भाई असेल, कारण का समीर भाईचं काम काय प्रभाग 15 पुरतं का मर्यादित नाहीये, मर्यादित आहे का? समीर भाईचे चाहणारे कार्यकर्ते, त्यांचे मित्र, त्यांचे बंधू प्रत्येक प्रभागामध्ये आहेत. तर ज्या ज्या प्रभागामध्ये कशा पद्धतीची व्यूहरचना आपण तयार करतोय त्या पद्धतीने सामाजिक संस्था म्हणून त्या पद्धतीने आपण पुढे जावा एवढंच मी विनंती करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आज बघा पहिल्यांदा झालं की मी उभारलो आणि लाईट आली, नाहीतर मी माय खाता तर लाईट जात असते नेहमी, तर एक चांगली गोष्ट आहे. तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्ही आम्ही सगळेजण मिळून कांद्याला कांदा लावून समीर बरोबर काम करू. आणि आमचे अजमल भाई जे आता सांगितले की आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करायचं, तर याही पेक्षा चांगल्या पद्धतीने आपण काम करून युथ प्राईड ग्रुपला आणखी ताकद देण्याचा प्रयत्न करू. आता सोलापूर शहरात काम चालू आहे, येणाऱ्या भविष्य काळामध्ये जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीने जाता येईल याचा आपण विचार करू एवढं मी सांगतो. आणि मी माझी रजा करना चाहिए. अभी सब बिना ठहरे हर पक्ष से, हर वार्ड से, कहाँ से भी है. तो हमारा बोलना ये था कि वो जो आदमी समाज सेवा करता, कार्य करता, लोग के सुख दुख में जाता, तो वैसे आदमी को भी अपने को एक मौका मिलना चाहिए. तो हमारी जो बैठक हुई अभी जस्ट सुबह में, और आप सब लोग हैं, आपका भी मानना हम सुनना चाहते हैं कि बाबा समीर भाई ठहरना है क्या नहीं ठहरना. आप भी हो ना, कहीं बोले तो एक आदमी के हाथ से नहीं होता कि उसके साथ सब समाज है, वो समीर भाई के साथ है, उनके साथ कैकारी समाज है, मोची समाज है, लोधी समाज है, दलित समाज है. तो जो आदमी सबको लेके चलता है वो सब समीर भाई शेख है. जैसा उनके भाई में जो गुण था आशिफ भाई में, वो समीर भाई में है. तो मैं यही बोलना चाहता कि आपकी राय क्या है, समीर भाई की राय क्या है, हमारी तो राय है कि बाबा जैसा भी अजमल भाई बोले कि 15 सी ठहरो, हम भी बोले 15 सी तो तुम्हारा घर है, 21 में भी हो तुम बोले, वो भी हमारा एरिया है, हमारा घर है. क्या आदमी कहाँ भी ठहर सकता, लोग बाहर से आकर यहाँ ठहर सकते नई जिंदगी में, ये तो हमारा भाई है. तो हमारा भी यही बोलना है कि हम समीर भाई के साथ है और समीर भाई ठहरेंगे, उनके साथ सब पूरा ग्रुप है. आणि अजमल भाई एक गोष्ट सांगितली होती की गेल्या वेळी आसिफाईची इच्छा होती तर तिने उभारायचं म्हणून. असं मला वाटतंय समीर भाईने कुठल्याही, समीर भाईच्या मागं 2 आमदार आहेत, समीर भाईच्या मागं दिलीप माने आहेत, समीर भाईच्या मागं यशवंत माने आहेत. मला असं वाटतंय एवढी मोठी ताकद त्यांचं म्हणजे एवढा संपर्क असताना समीर भाईने इलेक्शन लढवावं, कुठल्याही पक्षाने कशाने समीर भाई इलेक्शन लढवावं. आणि समीर भाईचं सर्व जाती लोकांसमोर, सर्व लोकांसमोर त्याचे संबंध आहेत. आणि एक मला खात्री आहे, मी ग्रामीणच्या असल्या सुद्धा मला माहीत आहे की समीर भाईची ताकद काय आणि त्यांची मित्र परिवाराची ताकद काय मला माहीत आहे. तर मला असं वाटतं की समीर भाईने कुठल्याही प्रभागामधून इलेक्शन ज्याचं सर्वांची चर्चा करून, ज्याचं चांगलचे लोक आहेत, समीर भाई, समीर भाई, अण्णा, अजमल भाई आणि आपले अध्यक्ष ते सर्वांबरोबर चर्चा करून समीर भाईने इलेक्शन 100% लढवावं. आसिफाईची इच्छा असेल तर ना यावेळी समीर भाई इलेक्शन लढवावं. आणि ते मी खात्रीशीर सांगतो की समीर भाई निवडून येतील. आज युथ प्राईड ग्रुपची तर्फे आज मीटिंग होती. सगळे सदस्य व माझे चाहणारे मित्र लोक सगळ्यांना आज बोलवून त्यांची मीटिंग घेऊन काही लोकांचं बोलणं आलं की निवडणूक लढवावी आणि काही जण बोलले की आपलं सोशल वर्क जे काम चाललं आहे ते आपण सोशल वर्क काम पुढे असं चालू म्हणून सगळ्यांचा सल्ला घेतलेला आहे. आणि सगळ्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही युथ प्राईड ग्रुपने ठरवलं आहे की मी इलेक्शन लढवणार नाही. आणि युथ प्राईड ग्रुपचं 15 वर्षापासून जे कार्य चालू आहे हे कार्य पूर्ण शहर जिल्ह्यात आहेत. शहरात जितके माझे मित्र आहेत प्रत्येक भागात, प्रत्येक बोळात, प्रत्येक गल्लीमध्ये आम्ही सगळ्यांना जे उमेदवार महापालिका निवडणुकीमध्ये जे चांगले आहेत, जे चांगलं काम करतात आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. आणि त्यांच्यासोबत आम्ही युथ प्राईडचे जेवढे पण सदस्य सगळ्यांना आम्ही सांगून त्यांचं काम करायला लावू. कसं का राजकारणात येण्याचं मागचं कसं का डोक्यात आलं की आपण राजकारणात जायचं, मग आता कसं का सर्वांच्या ह्याच्यानं तुम्ही माघार घेत आहे, काय कारण नेमकं? सध्या तुम्ही बघत आहे पत्रकार बंधूंनो की आत्ताचं जे इलेक्शन आहे ते एवढं घाणेरडं झालं, कोण कुठल्या पक्षात चाललं, कोण काय करायला आहेत. आम्ही हे बघूनच हे असली भूमिका घेतली आहे की इलेक्शन लढवावं नाही. कारण की आज माणूस
ह्या पक्षात संध्याकाळी दुसऱ्या पक्षात चाललं आहे असं आम्ही न करता आम्ही हे ठरवलं आहे की आम्ही इलेक्शन लढवणार नाही. निवडणुकीच्या मैदानात तुम्ही उतरणार होतं, नेमकं पक्ष कुठला होतं ते? आमचं फक्त चर्चा चालली होती आमच्या ग्रुपची, पक्ष आम्ही अजून ठरवलेला नव्हता. मग आता कोणाची मदत करणार आहे काय? आम्ही जे आमचे जे चांगले जे समाजसेवक आहे आणि जे चांगलं कार्य करतात आणि प्रभागात ज्यांचं चांगलं एक काम करण्याचा हेतू आहे त्यांना आम्ही सपोर्ट करू.